केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ, केंद्राच्या तिजोरीवर 13,000 कोटींचा बोजा पडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढील 2 दिवस आसामच्या दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते अनेक कामांचं लोकार्पण। उद्धव ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंनी रात्री आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन पूजा केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8व्या वर्धापनदिनानिमित्त 3 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी, आज काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन, राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता याची जी सभा आहे ती मुंबईत पार पडणार। भारत जोडो यात्रेचा समारोप शिवाजी पार्कात होणार, राज्य शासनाकडून सभेला परवानगी, सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते देखील सहभागी होणार। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी की सर्वोच्च न्यायालयात, या प्रश्नाबाबत 8 एप्रिलला निर्णय होईल, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 15 मार्चला विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर यांनी दाखल केली होती याचिका। रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी मालेगाव जिल्हा न्यायालयानं शिवसेना उपनेते अद्वै हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला। नितीन गडकरींनी भाजप सोडावं, महाविकास आघाडीकडून आम्ही त्यांना निवडून आणू, उमरग्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। शिवसेनेला भाजप संपवू शकत नाही, उलट भाजपला गाडून मूठमाती टाकून शिवसेना पुढे जाईल, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। मणिपुरात जायची हिंमत नाही म्हणून शहा महाराष्ट्रात आले, महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागलीत, उद्धव ठाकरेंची शहांवर टीका। फडणवीस म्हणजे चोरांचे सरदार, या चोरांच्या सरदाराला तुरुंगात पाठवायचे, लातूरच्या सभेत राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेलं काम आदर्शवत, संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक। नाशिकमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंकडून चिठ्ठी बॉम्ब, भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात, दानवेंचा दावा। रस्त्यांवर खड्डे पडावे आणि कंत्राटदाराला काम मिळावं म्हणून यापूर्वी रस्त्यांचं डांबरीकरण केलं जायचं, पण आता रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचा निर्णय, पावसाळ्याआधी काम पूर्ण होईल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। चंद्रपूरच्या आर्णी लोकसभा मतदारसंघावर प्रतिभा धानोरकरांचा दावा, घरातील लोकप्रतिनिधीचं अचानक निधन झाल्यानं त्याच घरात तिकीट द्यावं, प्रतिभा धानोरकरांची मागणी। कोकणात कोट्यवधी रुपयांची विकसनशील कामं होत असताना भाजपवर आरोप करणं अशोभनीय, रामदास कदमांच्या वक्तव्याचा रायगडचे भाजप युवा अध्यक्ष निलेश थोरे यांच्याकडून समाचार। रामदास कदमांना अशी वक्तव्य करण्याची सवय, आमच्यासारख्या मॅच्युअर लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। महायुतीत कोणत्याही नेत्यांनी आपलं मत मांडताना महायुतीच्या मर्यादेत राहून मांडलं पाहिजे, रामदास कदमांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली, त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका अशी होणार, खासदार विनायक राऊतांची रामदास कदमांवर टीका। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामदास कदमांनी अनेक पदं भूषवली, पण तरीही अशा पद्धतीनं नमक हरामीची भाषा कदम वापरत असतील तर त्यांना लखलाभ, अंबादास दानवेंची टीका। रामदास कदम आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, रामदास कदमांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, तर तिकीट कोणाला द्यायचं हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। शरद पवारांना आव्हान देण्याची सुनील शेळकेंची लायकी नाही, माजी मंत्री मदन बाफना यांची सुनील शेळकेंवर सडकून टीका। मी कोणाला दमबाजी केली हे शरद पवारांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं शरद पवारांना आव्हान। सुनील शेळकेंनी पवारांकडे यावं, आम्ही येतो, सगळे पुरावे दाखवू, पवार गटाचे मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळांचं सुनील शेळकेंना प्रतिआव्हान। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी काय दिवे लावले हे त्यांना विचारल्यावर वाईट वाटेल, महाजनांची शरद पवारांवर टीका। शरद पवारांना राजकारणात 55 वर्ष पूर्ण झाली, त्यांनी एका आमदाराला धमकी देणं योग्य नाही, सुनील शेळके प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवारांभोवती असणारी फळी कुचकामी ठरली, या वयातही त्यांना मैदानात उतरावं लागतंय, चित्रावाग यांचा शरद पवार गटावर निशाणा। अजित पवार गटाचे काही आमदार आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दमदाटी करतात म्हणून शरद पवारांनी असं वक्तव्य त्यांना करावं लागलं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। पूर्वी विदर्भाला विकास निधी येत नव्हता, गोंदियाच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य, तर भविष्यात 8.5 लाख शेतकऱ्यांना विद्युत पंप आणि सौर ऊर्जेवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला, अजित पवारांची माहिती। बहुजनांच्या हितासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली, येत्या 2-3 दिवसात लोकसभेचं जागा वाटप पूर्ण होईल, अजित पवारांची माहिती।
बारामतीच्या मोठ्या ताईंचं मनस्वास्थ्य बिघडले, त्यांच्या वक्तव्यातून मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला. मुख्यमंत्री शिंदे 18 तास काम करतात, त्यांच्या कामाची कार्यपद्धती पाहता आम्हाला 13हून अधिक जागा मिळतील, अब्दुल सत्तारांना विश्वास. महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप 1 अंकी जागा देणार यात तथ्य नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींची माहिती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहांसोबत स्वतंत्र चर्चा केली. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा संकल्प आहे, योग्य पद्धतीनं महायुतीचं जागा वाटप केलं जाईल, सुनील तटकर यांची माहिती. महाराष्ट्रातील राहुल गांधींच्या न्याय यात्रेवेळी इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र येऊन निवडणुकीचा शंखनाद करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. नागपुरात नितीन गडकरींना तिकीट मिळणार की नाही याबाबत शंका, नितीन गडकरींचं पहिल्या यादीत नाव यायला हवं, नाना पटोलेंचा टोला. भाऊबंदकी कोणाला चुकली आहे का, मात्र जे शिस्तीनं काम करणार नाहीत त्यांना मठ्ठीवर आणायला अजितदादा खंबीर, रणजित निंबाळकरांचं रामराजेंना चोख उत्तर. कोण कुठे निवडणूक लढवणार हे अद्याप ठरलं नाही, पण येत्या 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकर यांची माहिती. महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकरांच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदी आली. हिंगोलीतील 8 ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाला आंब्यांची आणि पानाफुलांची आरास. महाशिवरात्रीनिमित्त अंकोल्याच्या ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, रात्रीपासूनच मंदिरात गर्दी. यवतमाळच्या वणी तालुक्यातील लिंबाळ येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या रुद्राक्ष वनाचं भूमिपूजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडमध्ये 3 दिवसीय कुणकेश्वर यात्रेला सुरुवात. यात्रेनिमित्त युवा कलाकार रजनीकांत कदम यांनी रेखाटलं कुणकेश्वराचं चित्र. वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रान्झिट कॅम्पच्या रहिवाशांचं त्याच ठिकाणी तात्पुरतं पुनर्वसन करण्याचे निर्देश. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिशान सिद्दीकी यांच्या बैठकीत निर्णय. मनोरवाडा भिवंडी या महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन झालं. केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिद्धेश कदम यांची नियुक्ती. रामदास कदम यांचे हे पुत्र. शिंदे कमिटीने आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक नोंदी मिळवलेल्या नाहीत, त्यामुळे खरी कुणबी नोंदींची आकडेवारी समोर आणावी, संजय लाखे पाटील यांची मागणी. अकोला महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉक्टर सुनील लहाने यांची नियुक्ती. महापालिकेतील अधिकारी आणि विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत लहानेंनी स्वीकारला पदभार. ठाण्यातील गोळबंदर परिसरात कासारवडोली मच्छी मार्केटचं आणि गायमुख चौपाटी इथं बसवण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणांचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून सादर. कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला काटकसरीचा अर्थसंकल्प. दिघा येथील भुयारी मार्गाच्या लोकार्पणासाठी शिंदे आणि ठाकरे गट एकत्र. ठाकरे गटाचे खासदार राजन विचार आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांच्या उपस्थितीत भुयारी मार्गाचं उद्घाटन संपन्न. पनवेल महापालिकेकडून नागरिकांसाठी 15 प्राथमिक रुग्णालयांची उभारणी. तळोजा आणि नावडा इथे असलेल्या 2 रुग्णालयांचं उद्घाटन. अकोला महापालिकेकडून मोरणा नदीपात्रातील जलकुंभी काढायला सुरुवात. नागरिकांच्या मागणीनंतर महापालिकेकडून काम सुरू. मुंबईतील कोस्टल रोडच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांची मागणी. खासदार सुप्रिया सुळे यांची दौंड शहरातून पदयात्रा. दौऱ्यावर असताना पदयात्राकडून नागरिकांशी साधला संवाद. मनोज जरांगेंवर दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा. मराठा वकिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी 100 रुपये शुल्कासह ऑनलाईन परवानगी घेणं बंधनकारक. महाप्रसादातून विषबाधा झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.